मनसेचे नेते आणि प्रवक्त्यांची मुंबईमध्ये बैठक पार पडली। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळेला राज ठाकरेंकडून नेते आणि प्रवक्त्यांना काही सूचना सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। तर ब्रिजभूषण यांच्या मुद्द्यावर राज ठाकरे योग्य वेळ आल्यावर बोलतील असं मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी म्हटलेलं आहे। म्हटलं मी तर विनंती करेल की आदरणीय पवार साहेबांनी, अजित पवारांनी, जितेंद्र आव्हाडांनी या सगळ्यांनी सुद्धा अयोध्या दौऱ्याला जावं। आदरणीय राजसाहेबांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्यानंतर, अयोध्या दौऱ्याचं बोलल्यानंतर सगळे महाविकास आघाडीवाले सगळे देगडाला शेंदूर फासून आता अयोध्येसाठी निघालेत। कोणी हनुमान मंदिरात जात आहे, कोणी जय श्रीराम म्हणते, कोणी भगव्या टोप्या घालतंय। तर मला वाटतं राजसाहेब प्रत्येकाला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घेऊन आलेले आहेत। असली नकली लोक ठरवत आणि आम्ही सध्या त्या मुद्द्यावरती दुर्लक्ष केलेलं आहे। अयोध्या दौरा होणार, आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि पक्षाचे नेते याच्यावरती प्रतिक्रिया देतील। तर राज ठाकरे आणि पक्षाचे नेते या संदर्भात आता प्रतिक्रिया देतील असं मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी म्हटलेलं आहे। या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना, प्रवक्त्यांना काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा केलेल्या आहेत। या सूचना नेमक्या काय आहेत? अयोध्या दौऱ्याबाबतच्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत का? काही खास रणनीती या संदर्भात आता मनसेकडून आखली जाते का? असे अनेक प्रश्न या बैठकीनंतर आता उपस्थित झालेले आहेत। राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडलेली आहे। मात्र दुसरीकडे भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह साधू संतांच्या उपस्थितीत एक बैठक घेत आहेत, ज्या बैठकीमध्ये राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध होणार असल्याचं दिसतं आहे। त्याबद्दलची रणनीती तिकडे आखली जाते। जर राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागितली नाही तर त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी याआधीच दिलेला होता। राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला आता कडाडून विरोध होताना दिसतोय। राज ठाकरेंच्या या अयोध्या दौऱ्यावर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी टीका केली आहे, पाहूया। आजपर्यंत माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी अयोध्येला ज्या वेळेला गेले आणि राम मंदिराचे उभारणी करत असताना त्यांनी जे प्रयत्न केले त्याची टिंगल-टवाळणी राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या द्वारे केली होती आणि त्याच राज ठाकरेंना आता अयोध्येला जावं लागतं। हा केवळ राजकीय स्वार्थापोटी ते चाललेलं आहे। भारतीय जनता पक्षाची सुपारी घ्यायची आणि हिंदुत्वाचा कुठेतरी नाटक करायचं, हे ढोंगी हिंदुत्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे त्या राज ठाकरेंना अयोध्येमध्ये विरोध होणार हे साहजिकच आहे। तर आपण पाहतो आहोत, राजकीय स्वार्थासाठी फक्त राज ठाकरे हा अयोध्या दौरा करतायत असा थेट आरोप आता शिवसेनेकडून होताना दिसतोय। सोबतच भाजपची सुपारी घेऊन आपला राजकीय स्वार्थ साधला जातोय असंही शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटलेलं आहे। या अशा भूमिकेवरून जर राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशमध्ये विरोध होत असेल तर तो साहजिकच आहे असं सुद्धा विनायक राऊत यांनी म्हटलंय। एकीकडे मनसेच्या पदाधिकाऱ्यांची, प्रवक्त्यांची मुंबईत महत्त्वाची बैठक झालेली आहे।